हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुगल पिन विषयी। रिसेंटली तुम्हाला माहितीच आहे की आपला गुगल पिन आलेला आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओद्वारे तुमचं मनापासून धन्यवाद मानणार आहे, कारण की प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देऊ शकत नाही, कारण की कमेंट सेक्शन पूर्ण भरला आहे कॉंग्रॅच्युलेशन्सनी, अभिनंदन अभिनंदन। तर प्रत्येक व्हिडिओला रिप्लाय देत बसण्यापेक्षा म्हटलं आजच्या व्हिडिओमधूनच तुमचं खरंच मनापासून धन्यवाद करावं, कारण की आजचा हा दिवस मी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे बघते आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे बघते। तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद। तर चला, कमेंट सेक्शनमध्ये कॉंग्रॅच्युलेशन सोबतच काही DM मला असे पण येत आहे, कमेंट्स अशा पण येत आहे की गुगल पिन कधी घरी येतो आणि गुगल पिन घरी येण्यासाठी काय काय करावं लागतं आणि काय काय क्रायटेरिया वगैरे असतो, हे सुद्धा मला कमेंट्स येत होत्या। तर म्हटलं याच्यावरती आपण प्रॉपर व्हिडिओज बनवूया। जेवढी मला काही माहिती आहे किंवा जे मी अनुभव आतापर्यंत घेतले आहे यूट्यूबबद्दलचे गुगल पिन विषयी, सो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ झालेला आहे। जेवढी होता होईल तेवढी मी माहिती माझ्याकडनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सगळ्यात आधी गुगल पिन कधी येतो, तर गुगल पिन येण्याआधी काही क्रायटेरिया असतो, तो कंप्लीट करावा लागतो। तो म्हणजे मॉनिटायझेशन। आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते आपल्याला मॉनिटाईज करावं लागतं आणि ते मॉनिटाईज केव्हा होतं, जेव्हा आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा वॉच टाइम कंप्लीट होतो 365 दिवसामध्ये। इथपर्यंत आलं असेल लक्षात तुमच्या। 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा वॉच टाइम जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं। तर मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला आपला जे YT स्टुडिओ आहे त्यामध्ये आपले $10 कंप्लीट म्हणजे $10 व्हायला सुरुवात होते, म्हणजे डॉलर बनायला आपली सुरुवात होत असते। ओके, आणि $10 जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा आपल्याला ॲक्शन बटन ओपन होतं। शिवाय आपल्याला ईमेल येतो आपल्या यूट्यूबकडून ईमेल आला की त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरीफाय करावा लागतो आपला ॲड्रेस। पण तो कुठे करायचा असतो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तो कुठे करायचा असतो। तर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं ना, त्यावेळेस तुम्हाला गुगल ॲडसन्स हा ओपन करावा लागतो, गुगल ॲडसन्स अकाउंट। हे लक्षात ठेवायचंय, गुगल ॲडसन्स अकाउंट कम्प्लिटली वेगळं आहे आणि आपला YT स्टुडिओ हा कम्प्लिटली वेगळा आहे। सो हे दोघं आपल्याला कंबाईन करायचं असतात, अटॅच करायचे असतात। तेव्हा कुठे जाऊन आपले जे डॉलर्स असणार आहेत, जे पैसे आपण यूट्यूबकडून कमवणार आहोत, ते कुठे आपल्या बँकेत येणार आहे। ही खूप मोठी प्रोसिजर आहे, पण अवघड काहीच नाही यामध्ये। मी तुम्हाला हे पण सांगते, प्रोसिजर खूप मोठी आहे, खूप सेटिंग्स आहेत, खूप व्हेरिफिकेशन आहे, भरपूर काही आहे यामध्ये। पण घाबरून अजिबात जायचं काम नाहीये। स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या ना, तर अगदी इझिली आहे या सगळ्या गोष्टी। हे मी स्वतः अनुभवलंय। मला सुद्धा भीती वाटत होती या सगळ्या गोष्टी करण्याची। जेव्हा मला मेल यायचे त्यावेळेस ते व्हेरिफिकेशन करणं, ईमेल येणं, ह्या गोष्टी मला जरा म्हणजे भीतीदायक वाटायच्या, पण मी त्या करत गेले, यूट्यूबचे व्हिडिओ बघत गेले, टेकचे व्हिडिओ बघत गेले, तेव्हा या गोष्टी सगळ्या इझिली मला वाटल्या आणि अवघड काहीच नाही यामध्ये। तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असणार आहे की चॅनल मॉनिटाईज करावं लागतं। मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या अकाउंटला YT स्टुडिओला $10 कंप्लीट होतात आणि त्याच प्रोसिजरमध्ये आपल्याला गुगल ॲडसन्स सुद्धा ओपन करावा लागतो। गुगल ॲडसन्स ओपन झाल्यानंतर जे $10 आपल्या YT स्टुडिओला दिसतात तेच $10 आपल्या गुगल ॲडसन्सला पण दिसत असतात। सो ते $10 कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशनचा ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी एक ईमेल येत असतो, किंवा मग गुगल ॲडसन्समध्ये सुद्धा आपल्याला एक नोटिफिकेशन येत असतं ॲक्शन म्हणून। तिथे क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढची प्रोसिजर करायची असते। सो आता त्या गोष्टीसाठी काय काय लागतं, जेव्हा ते $10 कंप्लीट होतात, ॲक्शन बटन ओपन होतं। गुगल ॲडसन्समध्ये सुद्धा आपल्याला ते ॲक्शन बटन ओपन होत असतं। तर तिथे गेल्यानंतर काय काय करावं लागतं, अवघड काहीच नाही आहे, काहीच अवघड नाही आहे, आपण उगाचच घाबरून जात असतो। सो तिथे गेल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट करायची असते, म्हणजे सगळ्यात आधी तर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं असतं। आता ॲड्रेस व्हेरिफिकेशनला काय काय डॉक्युमेंट लागतात, तर डॉक्युमेंट जास्त काही लागत नाही। 4 ऑप्शन दिलेले असतात, त्या 4 ऑप्शनपैकी तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट असलं ना, तर ते अपलोड करावं लागतं। तर त्यामध्ये एक पॅन कार्ड असतं, ड्रायव्हिंग लायसन असतं, वोटिंग कार्ड असतं। ह्या 3 गोष्टी तिथे असतात। या तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही इझिली अप्लाय करू शकता। इथे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आधार कार्ड व्हॅलिड नाही, आधार कार्ड चालत नाही। आता तुम्ही म्हणाल की आधार कार्डवरच ॲड्रेस असतो, तर मग आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे, तर मग आधार कार्ड का नाही चालत, तर आधार कार्ड इथे व्हॅलिड नाहीये, आधार कार्डचं ऑप्शनच त्यांनी दिलेलं नाहीये। सो आपण ते अपलोड करून सुद्धा काही फायदा नाही। मोस्टली सगळेजण तर पॅन कार्डच अपलोड करत असतात, कारण त्यावरती आपला फोटो ID असतो।
पण आता इथे गोष्ट कोणती येते की पॅन कार्डवरती ॲड्रेस नसतो आणि मग आपल्याला जर ॲड्रेस जर व्हेरिफिकेशन करायचा आहे तर तो कसा करणार ना. सो तिथे एक वेगळा कॉलम दिलेला असतो. त्या कॉलममध्ये आपल्याला आपण जिथे राहतोय ना, हे लक्षात घ्या, आपण जिथे राहतोय किंवा तुम्हाला ज्या ॲड्रेसवरती हा गुगल पिन मागवायचा आहे तोच ॲड्रेस त्या कॉलममध्ये फिल करायचा. ओके, इथे हे डोक्यात नाही आणायचं आहे आपल्याला की पॅन कार्डवरती जर ॲड्रेस नाही तर मग माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसं होणार. गुगलकडे आपले ऑलरेडी जेव्हा आपण सेटिंग्स करतो ना तेव्हा सगळ्या आपलं डॉक्युमेंट्स तिथे सबमिट असतात, त्यामुळे ऑटोमॅटिक त्या गोष्टी सगळ्या जुळून येत असतात आणि व्हेरीफाय होत असतात. सो आपल्याला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा वोटिंग आय डी अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्याला तिथे एक ॲड्रेसचा कॉलम असतो, लाईन 1 लाईन 2 असा कॉलम असतो. सो ॲड्रेस आपल्याला तिथे व्यवस्थित टाकायचा आहे. तुमचा पोस्टल क्रमांक टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या स्टेटला राहतात ते टाकायचं आहे, तुमचा घर क्रमांक, परत नियरला तुमच्या काय आहे पूर्ण डिटेल. भरपूर जागा असते, भरपूर आपण तिथे किती तुमचा मोठा ॲड्रेस असू दे, किती डिटेल ॲड्रेस असू दे, तुम्ही तो फिल करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोबाईल नंबर टाकायला विसरायचा नाही. आता मोबाईल नंबरसाठी मला जेव्हा तो फॉर्म ओपन झाला तेव्हा मला मोबाईल नंबरसाठी वेगळा काही ऑप्शन नव्हता. मी काय केलं, ॲड्रेस जिथे टाकते ना तिथेच कंसामध्ये माझा मोबाईल नंबर टाकला. त्याचं कारण काय माहिती आहे का? त्याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडे पोस्टमन येतो आणि हा गुगल पिन आपल्याला पोस्टमनद्वारे येत असतो, जेव्हा तो पोस्टमन आपल्या घरी येतो, समजा आपल्याला त्याला ॲड्रेस सापडलाच नाही तर आपल्या ॲड्रेसवरती काय म्हणता आपला मोबाईल नंबर असतो. तो मोबाईल आपल्याला कॉल करून पोस्टमन दादा आपल्या घरी तो गुगल पिन व्यवस्थितपणे आणतात. तर आता मी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल पिन दाखवते. गुगल पिन दाखवायचं विसरले, सॉरी मी. तर अशा पद्धतीने तो गुगल पिन असतो आणि ह्या साईडला तो ॲड्रेस दिलेला असतो. मी आता पूर्ण ॲड्रेस दाखवून अलाउड नाही आपल्याला. सो पाठीमागच्या साईडला आहे ना, तुम्ही जो ॲडसन्समध्ये जो पण ॲड्रेस टाकाल तो इथे आलेला असतो आणि यामध्ये 6 डिजिटचा कोड असतो. सो इथे 6 डिजिटचा कोड दिलेला असतो. तो आता मी व्हेरीफाय करून झालेला आहे, माझं आलं. सो दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी नको, कुठल्या गोष्टीची मला रिस्क घ्यायची नाही आहे कारण खूप मेहनत लागली इथपर्यंत पोहोचायला. तर अशा पद्धतीने तुम्ही गुगल ॲडसन्ससाठी अप्लाय करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिथे 2च गोष्टी फक्त, की आपल्याला आपली ID जी आहे ती व्यवस्थित अपलोड करायची आहे. तिथे 2 फोटो लागतात, एक बॅक ID आणि म्हणजे बॅकचा फोटो लागतो आणि एक फ्रंटचा फोटो लागतो. तो सुद्धा त्याचे कोणे अगदी व्यवस्थितरित्या आलेले आहे की नाही, किंवा मग त्याच्यावर एकदम फ्लॅश पडतोय का, लाईट पडते का जेव्हा तुम्ही फोटो घेतात ना त्यावेळेस या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सारखं आपल्याला अपलोड करायला ऑप्शन येत नाही. मला 3 वेळेस आलं ऑप्शन, तेव्हा कुठं माझं 4थ्यांदी पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे. सो जेव्हा तुम्ही फोटो घेता ना तेव्हा लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित की त्याच्यावरती फ्लॅश नाही पडत आहे ना, चमकत तर नाही, आणि त्याचे चारही कोपरे व्यवस्थित, कॉर्नरचे व्यवस्थित आपल्याला तशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची ID लवकर अपलोड होईल आणि ॲड्रेस तुमचा व्यवस्थितपणे तुम्ही टाकू शकाल. पोस्टल कोड पण टाकायचा आहे तुमच्या. तुम्ही जर व्हिलेज भागामध्ये राहत असाल ना तर तिथल्या एरिया किंवा पोस्टमन एरिया कोणता आहे तो पण टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशन करू शकता आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल ॲड्रेस व्हेरिफिकेशन असं म्हणून मेल येतो तुम्हाला. तेव्हा समजून जायचं की आपलं सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेल येतो की तुमचं किती दिवसामध्ये तुमचा हा पिन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा गुगल पिन यायला 8 दिवस पण लागू शकता, 15 दिवस पण लागू शकता, कधी कधी महिना पण लागू शकतो. डिपेंड ऑन तुम्ही राहतात कुठं त्या बेसवरती आहे. आता तुम्ही जर खूप अशा व्हिलेज ठिकाणी जर राहत असाल, असं खेडं वगैरे आहे खूप, तिथे लवकर पोस्टमन पोहोचत नाही वगैरे, तर तिथे तुम्हाला धरून घ्या 15 ते 20 दिवस कसे लागतील, नाही तर महिना पण लागू शकतो. आणि तसंच सिटी असेल म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक ह्या ज्या सिटी आहेत, प्रॉपर सिटी आहे, तर तिथं हा गुगल पिन हार्डली 8 दिवसामध्ये पोहोचून जातो. मला गुगल पिन मिळायला काहीच दिवस लागले नाही. माझा 6 दिवसामध्ये गुगल पिन मस्तपैकी घरी आलेला आहे आणि अशा पद्धतीने आल्या की मी वाट पण बघत नव्हते. मी हार्डली 10 दिवस धरले होते की 10 दिवस लागतील माझा गुगल पिन यायला, पण एवढे काही दिवस लागलेले नाहीये. सो आता तुम्हाला समजलं असणार आहे की गुगल पिनसाठी काय काय करावं लागतं, हे तुम्हाला समजलंच असणार आहे. आणि नंतरची गोष्ट की मला पेमेंट कधी मिळणार आहे.
सो किती मिळाला, काय मिळाला, सो आता अशी आपल्या अकाउंटला $10 कंप्लीट झालेले आणि $10 कंप्लीट झाल्यानंतर पिन येतो, $100 कंप्लीट झाल्यानंतर आपल्या अकाउंटला पैसे येतात. पिन आल्यानंतर पण एक व्हेरिफिकेशन असतं, ते म्हणजे आपल्याला आपल्या बँक अटॅच करावी लागते. गुगल ॲडसन्स अकाउंटला ती बँक अटॅच करावी लागते. तर अजून पुढची खूप प्रोसिजर आहे. तेव्हा मी ती प्रोसिजर करेल, तेव्हा पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुगल पिन घरी कधी येतो, कसा येतो, त्यासाठी काय करावं लागतं हे अगदी मराठी भाषेमधून छानपैकी समजून सांगितलेले. आय होप समजलं असणार आहे. जरी नाही समजलं तरी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला विचारा काही प्रश्न असतील तर मी तिथे पण नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, किंवा व्हिडिओद्वारे सुद्धा मी सांगण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेल. सो काही पॉईंट राहिलेत का, माझे राहिले असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि माझा पेमेंट हे $100 कंप्लीट झाल्याशिवाय येणार नाही. आत्ताशी आपले $10 कंप्लीट झालेले आणि $90 अजून व्हायचे आहे. आणि असे ते 10 हे 90 अशी $100 कंप्लीट झाल्यानंतर आपल्या अकाउंटला पैसे येणार आहे. आणि त्या अकाउंटला पैसे येण्यासाठी तुमच्या मदतीची किंवा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. सो आत्तापर्यंत मी कधीच म्हटले नाही की तुम्ही मला सपोर्ट केला नाही. तुम्ही मला छान प्रकारे सपोर्ट करता आणि यापुढे पण करतच राहाल अशी आशा करते. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. खूप काही बोलायचं आहे पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि महत्त्वाची जी माहिती असते ती द्यायची राहून जाते. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल झाला असेल आणि माझी माहिती तुम्हाला समजली असेल. तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. पुन्हा भेटूया आपण छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.